नागपूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजपनं आता जय्यत तयारीला सुरुवात केलेली आहे। पक्षानं अत्यंत बारकाईनं मायक्रो प्लॅनिंगवर भर दिला असून बूथपासून प्रभाग पातळीपर्यंत संघटनात्मक रणनीती आखली जाते। प्रत्येक विधानसभा क्षेत्रात सुमारे 20 मंडळांचं नियोजन देखील करण्यात आलेलं आहे आणि या माध्यमातून स्थानिक कार्यकर्त्यांमार्फत नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा भाजपचा प्रयत्न एकीकडे सुरू आहे, तर तिकडे काँग्रेस सुद्धा पालिकेतल्या सत्तेसाठी यावं यासाठी तयारीला लागलेली आहे। पाहूयात त्याच संदर्भातला हा रिपोर्ट। नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपची मायक्रो प्लॅनिंग, मनपा निवडणुकीसाठी काँग्रेसही लागली कामाला। नागपूर पालिकेची निवडणूक चुरशीची होणार। 151 सदस्य संख्या असलेल्या नागपूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये यंदा 24,84,250 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे। 4 सदस्यीय प्रभाग पद्धतीमध्ये होणाऱ्या निवडणुकीत एकूण 38 प्रभाग तर एका प्रभागात 3 सदस्यांची संख्या असणार आहे। तर यंदाच्या पालिका निवडणुकीसाठी सगळेच पक्ष जोरदार तयारीला लागले। एकीकडे भाजपचं पालिकेसाठी मायक्रो प्लॅनिंग सुरू आहे, तर काँग्रेसनंही मोर्चे बांधणी सुरू केली आहे। भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून कार्यकर्त्यांना नागरिकांच्या अडचणी, स्थानिक समस्यांबाबत माहिती गोळा करण्याचे निर्देश देण्यात आले। शासकीय योजना खरोखरच सर्वसामान्यांपर्यंत पोहोचतायत का याची पडताळणी करण्यावरही भर दिला जातोय। त्याबरोबरच कार्यकर्त्यांचा त्या योजनांमध्ये सहभाग किती आहे आणि नागरिकांचा प्रतिसाद नेमका काय आहे ते समजून घेण्याचा प्रयत्नही सुरू आहे। या माध्यमातून पक्षाला आपल्या संघटनात्मक बळकटीचा अंदाज घेता येईल, तसंच निवडणुकीपूर्वी आवश्यक सुधारणा करण्याच्या दृष्टीनं भाजपचे आता प्रयत्न सुरू झाले। आमचे माननीय मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट म्हणणं आहे की आम्ही महायुतीमध्ये लढू, पण जिथे अडचण येईल तिथे मित्रमत लढा देऊ। आम्ही नागपूर महानगरपालिकेच्या परिक्षेत्रात भाजपचे 108 नगरसेवक होते। जर भारतीय जनता पक्षाचा जेवढा व्याप आहे त्याप्रमाणे आमची संयुक्त युती झाली तो 100% आम्ही तीनही पक्ष मिळून लढू। दरम्यान भाजपच्या या राजकीय हालचालींवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी टीका केली आहे। सत्तेत असलेल्या पक्षाला तयारी करण्याची गरज का पडते हेच आश्चर्य आहे, अशी टीका वडेट्टीवारांनी केली आहे। तर काँग्रेसचीही निवडणुकीसाठी तयारी सुरू असून स्थानिक पातळीवर जनतेशी संवाद वाढवण्यावर त्यांचा भर आहे। आणि राहिलं की भाजप एकटी तयारी करताय, त्यांना तयारी करायची आवश्यकता काय? सत्तेमध्ये आहे, सत्तेमधल्या असलेल्या लोकांना तयारी करायची पाळी काय येते तर त्यांची ते घाबरले आहेत, त्यामुळे हे तयारी करतायत। आम्ही घाबरून नाही, आम्ही बिनधास्त आहोत, भिडू आम्ही भिडणारे आहोत, त्यामुळे कुठल्याही निवडणुकीला काँग्रेस तयार आहे। नागपूर शहर भाजपनं आपली पूर्ण ताकद सध्या महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी केंद्रित केली आहे, तर काँग्रेसनं देखील स्थानिक मुद्द्याला घेऊन जनतेपर्यंत पोहोचवण्याची तयारी केली आहे। त्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या राजकारणात काँग्रेस विरुद्ध भाजप अशी चुरशीची लढत पाहायला मिळणार हे मात्र निश्चित। ज्ञानेश्वर पवार, लोकशाही मराठी, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।